प्रत्येक व्यक्तीमध्ये एक स्पेशल गोष्ट दडलेली असते, मग तो व्यक्ती कोणीही असो। स्पेशल असलेले असेच काही जण मुंबईतील जुहूमध्ये एक स्पेशल कॅफे चालवतायत। हा कॅफे स्पेशल का आहे आणि हा कॅफे चालवणारे ते स्पेशल नेमके कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी पाहूयात या स्पेशल कॅफेचा स्पेशल रिपोर्ट। Welcome to Cafe Arpan. Please have a seat. Here's the menu. Please order at the counter when you're ready. हा आहे जुहू मधील कॅफे अर्पण आणि हा कॅफे स्पेशल आहे कारण हा कॅफे चालवणारा स्टाफ अगदीच स्पेशल आहे। ऑटिझम म्हणजे स्वमग्नतेनं ग्रस्त असणारी दिव्यांग मुलं हा कॅफे अगदी समर्थपणे चालवत आहेत। ऑटिझमग्रस्त असणारी ही मुलं ज्या पद्धतीने इथे काम करतात आणि आपापली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडतात हे पाहून साऱ्यांचंच भान हरपून जातं। या स्टाफ मधील काही जण डिश सर्व्ह करतात तर काही जण शेफ म्हणून या उत्तम डिशेस बनवतात आणि यांच्या डिशेस चविष्ट असल्याचं ग्राहकही सांगतात। एक ग्राहक म्हणून माझा हे खूपच चांगला अनुभव, फार चांगला आहे। इकडची मुलं पण खूप चांगलं काम करतात, त्यांच्या हाताला पण चव आहे वाटतं, काही पण शिकवलेलं पटकरून शिकतात आणि मला इथे परत परत यावं असं वाटतं। खूप छान वाटतं इथे येऊन, मनाला खूप शांतता वाटते इथे येऊन त्यांच्यामध्ये। आणि जे हे टीम मेंबर जे ट्रीट करतात आणि एवढं प्रेमाने बोलतात ते खूप आवडतं। नेक्स्ट तर जे ती लोक प्रोडक्ट बनवतात जेवणाचं, जसं पिझ्झा, पास्ता, तो खूप आवडतो कारण की ती लोक खूप प्रेमाने बनवतात। यहाँ पे एक्चुअली जो है स्पेशल तो ज़रूर है कि जो भी सामान बनता है, जैसा पिज़्ज़ा है कभी या तो केक वगैरह हो गया, ये तो बहुत बढ़िया है। एकदम बोले तो एकदम अपने घर के जैसा है। यश चॅरिटेबल ट्रस्ट कडून चालवण्यात येणारा हा कॅफे अर्पण या ऑटिझमग्रस्त असणाऱ्या मुलांसाठी त्यांना मूळ सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी एक आशेचा किरण म्हणून समोर येतोय। सध्या इथे तब्बल 25 जणांचा स्टाफ काम करत असून सध्या ती आपल्या कामाची दखल घ्यायला समाजाला भाग पाडत आहेत। मेरा नाम निखिल शर्मा है। मैं इस कैफे से 2018 से काम कर रहा हूँ, क्योंकि मुझे लग रहा है कि मैं काम कर रहा हूँ, मैं मतलब बिजी हूँ, क्योंकि खाली बैठना अच्छा नहीं होता। इसकी वजह से मैं इधर काम करके अच्छा लगता है मुझे। घर में पापा हैं और एक अंकल हैं और केयर टेकर है। मैं सुबह सुबह उठता हूँ तो वॉक करने के लिए जाता हूँ। वहाँ गार्डन में बहुत अच्छे फ्रेंड्स मिल जाते हैं, यहाँ भी अच्छे फ्रेंड्स मिल जाते हैं। मैं मतलब गार्डन में मेरे फ्रेंड्स बने हैं और यहाँ पे भी अच्छे फ्रेंड्स बने हैं। मेरे हॉबीज़ हैं लैपटॉप में साइट सीइंग करना और टीवी देखना, टीवी में कौन बनेगा करोड़पति देखना और माइथोलॉजिकल सीरियल्स देखना। मी आरती नगरकर। मी इंग्लिश, मराठी आणि हिंदी गाते आणि मी वेस्टर्न पण गाते। मला म्युझिक फार आवडतो। कॅफेमध्ये मला छान वाटतं। मी सर्विंग करते। मी डॉक्टर सुषमा नगरकरची मुलगी। आपलं स्वतःचं मूल जेव्हा ऑटिझमग्रस्त आहे हे कळालं त्यानंतर आपल्या मुलीसोबतच समाजातील इतर ऑटिझमग्रस्त मुलांसाठी स्वतःची संस्था उभी करत ही मुलं सुद्धा आपलं अस्तित्व निर्माण करू शकतात हे दाखवून दिलं आहे ते या ट्रस्टच्या प्रमुख सुषमा नगरकर यांनी। कॅफे अर्पण वेगळे आहे, देअर्स नो क्वेश्चन। आमची टीम जी आहे ते म्हणजे इंग्लिशमध्ये सांगायचं म्हणजे त्यांना न्यूरो डेव्हलपमेंटल डिसेबिलिटीज म्हणतात। म्हणजे ज्यांना ऑटिझम असतं किंवा इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी, म्हणजे मराठीत म्हणजे मतिमंद। आरती माझी मुलगी आणि मी, आरतीला ऑटिझम आहे, पण त्यामुळे कॅफे किंवा NGO चालू केलं हे नाही आहे।
आम्ही NGO चालू केला कारण तिच्यासारखी बरीचशी लोक आहेत ज्यांना मदत हवी असते. ऑटिझम हा कशामुळे होतो हे माहीत नाही, मात्र असं मूल झालं तर त्याला स्वीकारून समाजात स्वतःच्या पायावर उभं करा असं आवाहन सुषमा नगरकर इतर पालकांना करतायत. सामान्य आयुष्य जगणं हेच मुळात या मुलांसाठी आव्हान असताना या ऑटिझमग्रस्त मुलांसाठी रोजगाराचा विचार करणं ही साधी सुधी गोष्ट नाही. त्यामुळे सुषमा नगरकर यांच्या या सामाजिक भान जपणाऱ्या कार्याला लोकशाही मराठीचा सलाम. Thank you for coming. Please come again. तुर्तास या स्पेशल रिपोर्टमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लोकशाही मराठीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका.